सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्वणवे या स्टोरीचे 31 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मयुरी प्रवासात अर्जुनरावांना फार क्यूट त्रास देत होती आणि तिचं काय करावं हेच त्याला कळेना. त्याला जे अपेक्षित होतं तसा त्रास ती देतच नव्हती. त्याला तर वाटलं होतं ती रुसेल, फुगेल, जवळ येऊ नको म्हणेल, माहेर जाण्याची धमकी देईल आणि असं वागून त्याची जिरवायला बघेल. पण मयुरीसुद्धा थोडी हटकेच होती. शेवटी त्यानंच तिच्या हातातली आईस्क्रीमची कांडी फेकूनच दिली आणि म्हणाला, गप्प बस बावळट कुठली. मग तो खाली उतरला आणि त्यानं पुन्हा गाडी स्वच्छ केली आणि ती म्हणाली, आहो उशीर होईल, चला की गुपचूप. तो म्हणाला, होऊ दे, काय व्हायचा आहे तो उशीर. तुझ्या सौजन्य गाडीत मुंग्या लागतील आणि शिरतील माझ्या पॅन्टमध्ये आणि संसाराची मुळी कुरतडून खातील. मग तुझंच नुकसान होईल. मग बस बोंबलत. तशी आता ती खूप हसायला लागली. त्याला अजिबात जरासुद्धा घाण खपत नव्हती गाडीत. आणि आशू म्हणाला, बाबा संसाराची मुळी म्हणजे काय हो. तसं मयुरीने अजून जीभ चावली आणि आता अर्जुनराव त्यालाही हे चावट बोलणं शिकवणार की काय असं वाटलं तिला. आणि विषय बदलत मयुरी त्याला टोमणा मारत म्हणाली, बघ आशू, बायकोपेक्षा गाडी फार महत्त्वाची आहे तुझ्या बाबांना आणि माझ्यापेक्षा जास्त प्रेम गाडीवर आहे त्यांचं. आणि अर्जुनराव म्हणाले, आहेच माझी गाडी गुणाची, निदान व्यवस्थित ड्रायव्हिंग तरी करू देते आणि तू किती त्रास देतेस, माकड कुठली. आता ती हसली आणि खटाळपणे त्याचे गाल ओढायला गेली. चल हो बाजूला, असं अर्जुनरावांनी म्हणाले आणि तिला झिडकारलं आणि ती हिरमुसली आणि म्हणाली, ठीक आहे, आता मी जाते पाठीमागच बसायला. आता हा सुद्धा एक त्रासच होता अर्जुनरावांसाठी. बायको शेजारी नसली की त्यांना ICUमध्ये असल्यासारखं वाटायचं आणि त्यानं डोअर लॉकच केले त्याच्या बाजूने. तिला उतरताच येईना, तरीही ती तशीच मधल्यातून सीटमधून निघाली मागं बसायला. तसं त्यानं तिच्या हाताला घट्ट पकडलं आणि म्हणाला, गुपचूप आय घालायची आणि इथंच बसायचं, डोकं सरकवायचं नाही माझं, नाहीतर बघच मग मांडीवर घेईन आणि ड्रायव्हिंग करेल. मग ती थोडी लटक्या रागात हसली आणि तोंड वाकडं करून तिथंच बसली आणि अर्जुनराव म्हणाले, शिरायला जागा नाही तरी शिरायला बघतेस होय. मग काही अंतर गेल्यावर अर्जुनरावांचा मूड पुन्हा ठीक झाला. पण मयुराणीला मात्र तिचा मूड मुद्दाम ठीक करायचाच नव्हता. पण अर्जुनरावांना बायकोशी बोलल्याशिवाय जास्त काय शांत बसता येत नव्हतं. पण ती बोलत नव्हती आणि इनडायरेक्ट ते तिला बोलत होते. ते ऐकून पुन्हा ती न ऐकल्यासारखं करत होती. आणि अर्जुनरावांनी पुन्हा एक भन्नाटच गाणं लावलं. तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा, मिठीत ये लाजू नको, रंगानं तू गोरी ग दिसतेस कोरी, जवळ ये लाजू नको, अगं ये जवळ ये लाजू नको, अगं ये जवळ ये लाजू नको. असं अर्जुनराव मुद्दाम तिच्याकडे बघून खूप जास्त वेळा म्हणायचे. आता ती हसायला लागली गुपचूप. मग आता समोर एक ट्रक चालला होता आणि त्यावर लिहिलं होतं, कष्ट हेच भांडवल, कष्टाचं फळ. आणि त्याच्याही खाली लिहिलं होतं, कीप डिस्टन्स. आणि मग नंतर एका बाजूला हॉर्न ओके प्लीज असं काही लिहिलं होतं. आणि अर्जुनराव म्हणाले, कीप डिस्टन्स. डिस्टन्स ठेवायला सांगितलंय आणि वरून म्हणालेत की कष्ट हेच भांडवल. आता डिस्टन्स असेल तर कष्ट कसं करायचं होय ग बायको, सांग की. ती आता गप्पच होती आणि तो पुन्हा म्हणाला, खूप कष्ट करावं लागतं बरं का रात्री मला, पण बोल की अगं, डिस्टन्स ठेवून कष्ट कसं करायचं, हात लावायचा नाही, तोंड लागायचं नाही, मग कष्टाचं फळ तरी कसं मिळेल. असं तो तिच्या मांडीमध्ये बोटं रुतवत म्हणाला आणि ती त्याचा हात झटकत म्हणाली, तुमच्या कष्टाचं फळ पाठीमागं बसले, त्याला घ्या तुमच्या मांडीवर, आता बाद झाले कष्ट, अशी ती फार फणकारानं म्हणाली. आणि अर्जुनरावांनी आता तिची थोडी छाती दाबली आणि म्हणाले, हॉर्न ओके प्लीज, पॉम पॉम. तशी मयुरी खूप हसायला लागली आणि त्याच्या हातावर फटका देत म्हणाली, जा तिकडे नालायक कुठले. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, अगं हळू, दांडीला लागेल ना, वाकडा होईल हा मयू, मग तुझंच नुकसान, बस तशीच. मयुरी पुन्हा हसायला लागली
आणि आशू लगेच 2 सीटाच्या मध्ये आला आणि उत्सुकतेनं म्हणाला, काय झालं ग आई? अगं सांग ना, का हसतेस ग तू? मला पण सांगा ना. आता या दोघा नल दमयंतीचं रोमॅन्टिक बोलणं संपत नव्हतं आणि तो बिचारा त्यांचं कष्टाचं गोड गोड फळ एकटाच बसला होता. ते त्याला सामील करून घेतच नव्हते. आणि आताही त्यानं विचारलं की आई का हसते? आणि ती काही सांगू शकली नाही. मग गाडी हळूहळू पुढे सरकत होती. एका बाजूला ऊसाची मस्त शेती होती आणि तो हिरवागार ऊस बघितला आणि अर्जुनरावांना गाणं म्हणायची लहर आली. मग गाडी थांबवली. मयुरी आता वैतागून म्हणाले, आता कशाला थांबवलीत? चला ना पटकन. सारखे सारखे पॉज घेत असतात. पुन्हा अर्जुनराव चावटपणा करत म्हणाले, बरं संध्याकाळी तुला हवी तशी पोज घेतो. असं म्हणून पुन्हा पॅन्ट खाली करून ऊसाकडे तोंड करून गाणं म्हणायला लागले आणि मोठ्यानं म्हणाले, अश्विनी ये ना. तशी मयुरी खूप हसली आणि काय करावं या वात्रट माणसाला ते तिला सुचेना. मग तो तिच्याजवळ आला आणि ती म्हणाली, खरंच जर एखादी अश्विनी असती ना आता इथं इकडून तिकडून जाताना, जर तिनं पाहिलं असतं तर बदडलं असतं तिनं तुम्हाला चांगला. लघुशंका करताना बोलवत आहे होय, अश्विनी ये ना. तो म्हणाला, कोणाच्या बापाची हिंमत माझ्या अंगाला हात लावायची? माझ्या बायकोचं नाव मी आजपासून अश्विनी ठेवलं आहे. आणि आता ती गप्पच बसली. काय बोलावं याच्यासमोर असं म्हणून. आणि पुन्हा त्याच्या सीटवर बसताना अर्जुनराव म्हणाले, ए रांड उसात. तसं तिला खूप राग आला आणि म्हणाली, तुम्हाला लाज वाटते का? काय बोलताय तुम्ही? आणि अर्जुनराव म्हणाले, आता मी काय बोललो? आणि ती म्हणाली, ये रांड उसात असं म्हणालात ना तुम्ही? आणि अर्जुनराव म्हणाले, अगं ते बघ ए रांड उसाच्या रानात आहे. आहे का नाही ते झाड? दिसते का बघ? ओळखते का तुला? तसं तिनं पाहिलं तर खरंच उसाच्या बांधावर एरंड नावाचं झाड होतं. आणि ती हसायला लागली. आणि अर्जुनराव म्हणाले, उगीचच आपलं भोळ्या नवऱ्यावर नाव घ्यायचं. आपल्याच मनात ढिगभर पापं आहेत आणि दुसऱ्यावर सगळं खपवायचं. असं तो बडबड करायला लागला आणि ते आता गप्पच बसती. मग आत्ता मयुरीच्या कॉलेजसमोरून त्यांची गाडी निघाली आणि त्या मैदानात एक गाढव नुसतं उड्याच उड्या मारत होतं. आणि अर्जुनराव म्हणाले, आशू हे बघ आईचं कॉलेज आहे बरं का. आणि इथं सगळे गाढव धडे ॲडमिशन घेतात. आणि बघ त्या पठ्ठ्याला किती आनंद झालाय. आणि आशूसुद्धा म्हणाला, बाबा बहुतेक पास झाला असेल म्हणून तो नाचतोय. आणि मयुरी थोडी चिडली आणि म्हणाली, बरं का आशू, तो आहे ना BSc पास झाला असेल म्हणून त्याला आनंद झालाय. आता BSc हे ऐकलं आणि अर्जुनराव म्हणाले, अगं ए म्हणजे तू मला गाढव म्हणालीस की काय मी BSc आहे म्हणून? आणि मयुरी म्हणाली, समजदार को इशारा काफी होता आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तू AA पास मस. आणि ती फक्त हसली. आता या दोघांचं ना गाडीत बसले की असंच सुरू असायचं. सारखा कलगीतुरा रंगलेला असायचा. मग आता शेवटी पुन्हा एकदा सचिनचा फोन आला आणि म्हणाला, अर्जुन अरे सगळे पोहोचले, तू का नाही आला अजून? अर्जुनराव म्हणाले, सगळे येणार रे लवकर, कारण त्यांच्याकडे माझ्यासारखी त्रास देणारी बायको नाही ना. अरे तुझ्या वहिनीनं किती डोकं खाल्लंय, त्याला काही लिमिट असतं की नाही? सचिन हसला आणि म्हणाला, ये पटकन ये. आणि फोन ठेवला. आणि अर्जुनराव म्हणाले, च्या मारी याला काही फरकच पडला नाही, आता माझं कोणी सिरियसली ऐकतच नाही. मयुरी म्हणाली, कारण आता सगळ्यांना माहीत झालं आहे की तुम्ही किती थापाडे आहात. आणि अर्जुनराव म्हणाले, तूच माझी बदनामी केलीस, नाहीतर आमच्या अख्ख्या रॉयल गँगचा सगळ्यात जास्त रॉयल मेंबर होतो मी. आणि मयुरी म्हणाली, बघा होता ना, म्हणजे आत्ता नाही. अर्जुनराव म्हणाले, तेच तर म्हणतोय, तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझी किंमत कमी झाली. आणि ती पुन्हा फुगली आणि म्हणाली, मग करायचं की दुसरी बायको, नाहीतर मी म्हणाले होते का की माझ्या मागे लागा. आणि अर्जुनराव म्हणाले, आत्ता बोलू का? आणि तिला माहीत होतं की तो काय बोलणार, चावट कुठले. आणि ती म्हणाली, तुम्ही ना आता बोलूच नका असं म्हणून ती फुगून बसली. आणि इतक्यात त्यांचं डेस्टिनेशन आलं. मग सगळे एकमेकांना भेटले आणि सगळ्या रॉयल बॉयचे ते एकाच शेडचे शर्ट पॅन्ट बघून लेडीज थोड्या चकितच झाल्या आणि म्हणाले, अरे देवा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हे कधी ठरवलं? राहुल म्हणाला, कधी म्हणजे? त्यात काय इतकं? आम्ही ठरवलं, तुम्ही कसं साडी की ड्रेस ठरवता तसं आम्ही पण ठरवली आजची थीम. कोमल हसून म्हणाली, अगदी बँडचं पटक दिसतंय.
आणि राहुल मला, कोमल फटका खाशील आता, काही पण म्हणू नकोस. आम्ही एकाच जीवाचे आहोत म्हणून आम्हाला कपडे एकसारखे घालायचे होते. मग आता रॉयल लेडीज एका बाजूला बसल्या आणि रॉयल बॉयज एका बाजूला बसले. चिल्ली पिल्ली मधून पळतच होती. आणि आता सगळ्यांना पिल्लू पिल्लू घ्यायची आठवण झाली. मग आता घ्यायची कुठं? अभि सोडला तर बाकीचे अधेमध्ये घेत नव्हते. ते एकत्र आले तरच घ्यायचे. अभिला मात्र रोज लागायची. आणि चैतन्य म्हणाला, सचिन काही सोय केली की नाही रे, सांग की. सचिन म्हणाला, चैतन्य सोय होईल रे लगेच, पण प्रायव्हसी कुठे आहे यार, इथं जागाच नाही. आणि जर गेलो ना आपण सगळे तर लगेच डाऊट येणार बायकांना. अर्जुनराव म्हणाले, आयडिया करूया की, आपण दोघं जाऊया, पिल्लू पिल्लू घेऊन येऊ. आपलं कुठे काय जास्त असतं ना, आपल्याला फक्त लिटल झालं की बास. आणि आत्तापर्यंत संशय आला का बायकांना? नाही ना. मग चला लागा कामाला. आणि सगळ्यात आधी चैतन्य म्हणाला, मी आधी जाणार, मला खूप तलप झाली आहे. मग आता असेच दोघे गेले आणि त्यांचं काम करून आले. आणि एकाही रॉयल लेडीजला अजिबात संशय नाही आला. पण आता हावरट चैतन्यानं जरा जास्तच घेतली होती. आणि लागला की मोठ्या मोठ्या बाता मारायला. राहुल, तुझा बर्थडे पुन्हा हरणे बंदरला जाऊन करायचा आणि पुन्हा समुद्रात केक कापायचा. आणि राहुल म्हणाला, समुद्रात नको. मागच्या वेळी काय झालं होतं माहीत आहे ना, केक कापायच्या आधीच जशी लाट आली तसा केक वाहून गेला. आणि चैतन्य तू इतकी ढोसली होती आणि काय म्हणत होता की या समुद्राला आताच्या आता मी पूर आणीन. आणि चैतन्य म्हणाला, मग पूर आणणारच होतो मी. आणि अर्जुन म्हणाला, भाड्या कसा पूर आणत होतास ते कळलं की आम्हाला, दाखव बरं पूर आणून. म्हणालो तर सरळ पॅन्ट काढून मूत्रविसर्जन करायला लागला. आणि तुझ्या त्या अर्ध्या ग्लासभर पिवळ्या पाण्यानं महापूर येणार होता रे समुद्राला. तसे आता सगळे खूप खूप हसायला लागले. आणि चैतन्य म्हणाला, मी नाही, मी नव्हतं असं म्हटलं. आणि अभि म्हणाला, बरं असू दे, पण कालवा करू नकोस, बायका ऐकतील. तसंही पिल्यावर माणूस काय करतो हे त्यालाच कळत नाही. सूर्याला चंद्र आणि चंद्राला सूर्य म्हणत असतो आणि त्याचं विमान ढगात गेलेलं असतं. मग आता लता आली आणि म्हणाली, अहो ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे ना, बास झाल्या ना गप्पा. आणि सचिन म्हणाला, बरं चल. मग आता सचिन आणि लतानं मिळून केक कापला. सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, गिफ्टसुद्धा दिलं. चैतन्य जसा पुढे गेला तसं त्यानं त्या केकनं सचिनला पूर्ण भरवून टाकलं. मेघानं तर डोक्यावरच हात मारला. मग सगळ्यांचं फोटो सेशन सुरू झालं. आणि आज राहुल जरा जास्तच कोमलला खेटून फोटो काढत होता आणि खूप जवळ उभा राहत होता. अर्जुन, आमचा असा एक फोटो काढ, तसा एक फोटो काढ, असं म्हणून ढीगभर फोटो काढले. आणि अर्जुनरावांना खूप दमवलं. अर्जुन म्हणाला, भाड्या लग्नात काय फोटो काढले नाहीत होय, आता उरलेले सेल्फी घ्या, मी नाही काढणार. आणि आता राहुलनं आशूला पकडला आणि फोटो काढायला लावले. आज कोमलला तो सोडतच नव्हता. आणि कोमल आता लाजायला लागली. आणि राहुलनं तिच्याकडे बघून ओठांचा पाऊट केला, तेही सगळ्यांदेखत. आणि आज याला काय झाले हे तिला कळेना. मेघाची सुद्धा तीच अवस्था झाली होती चैतन्याला बघून. दिसायला तर सगळे नॉर्मलच दिसत होते, पण सगळे नवरे आज खरंच खूपच लाडच करायला लागले होते बायकोचा. ॲनिव्हर्सरी नक्की लताची होती का या सगळ्या जणींची, काहीच कळेना, कारण सगळ्या जणींचे लाड सुरू होते. मग आता मुलं तर आधीच जेवली होती. भारतीय पद्धतीने सगळेजण जेवायला बसले, जोडीने बसले होते. आणि 2 वेगळी ताटं घेतलेली पाहून सचिन अर्जुनला म्हणाला, अर्जुन आज काय एकाच ताटात बसणार नाही का? नाही म्हणजे जेवण संपवायला हेल्प होते ना एकमेकांची, म्हणून म्हणालो. आणि मयुरी मग अशी गाडीत रुसली होती, ती अजून तशीच फुगली होती. आणि म्हणाली, काही नको, आता तसलं काही केलं की माझ्या पोटात दुखतं. तसे सगळे खूप मोठ्यानं हसले. आणि अर्जुनरावांना वाईट रे वाईट अवस्था असं म्हणून चिडवायला लागले. आणि अर्जुनरावांनी तिचं आणि त्याचं ताट एकच केलं आणि म्हणाला, आता खा बरं एका ताटात, तुझं कुठं दुखतंय ते बघतो रात्री. तशी ती हसायला लागली.
आणि इतक्यात अर्जुनरावांचं लक्ष गेलं स्वतःच्याच पॅन्टकडं. हे मॅचिंग करण्याच्या नादात जुनी पॅन्ट घातली होती आणि ती नेमकी मध्ये फाटली होती आणि समोर बसली होती मेघा आणि चैतन्य. अर्जुनरावांनी लगेच तिथं त्यांचा हात आडवा लावला आणि काय करावं ते कळेना. इतक्यात तिथं आशू फोन घेऊन आला आणि म्हणाला, बाबा लॉक काढून द्या. आणि अर्जुनरावांना सुचली आयडिया. त्यांनी तो मोबाईल फोन घेतला आणि तिथंच पॅन्टला आडवा लावला आणि मांडीमध्ये ठेवला. आणि आशू म्हणाला, बाबा द्या ना लॉक काढून. आणि अर्जुन म्हणाला, जातो का भाड्या आता इथून तू, जेवण करू दे. आणि आशू पुन्हा पाया पडत गेला. मयुरी म्हणाली, द्या ना 2 मिनटं, काय होतंय. अर्जुनराव हळूच तिच्या कानात म्हणाले, अगं पॅन्टमध्येच फाटली आहे म्हणून लावलाय आडवा. तशी मयुरी हसायला लागली. मग जेवण करून पुन्हा सगळे गप्पा मारत बसले. मितालीनं स्टेटस पाहिलं. त्यात लिहिलं होतं, आपली मुलगी गरिबाला द्या, पण तिला सुखात ठेवणारा, मान देणारा मुलगा शोधा, वगैरे वगैरे. एक गंभीर विषयावर चर्चा करत ती म्हणाली, आजकाल लव्ह मॅरेज करणंसुद्धा किती धोक्याचं झालं आहे ना. मुली आत्महत्या करायला लागल्या आहेत लव्ह मॅरेज करूनही. म्हणून नवरा निवडताना योग्य निवडावा. मेघा म्हणाली, पण तुमचंही लव्ह मॅरेज आहेच की, मग तुमचा काय अनुभव. आणि मितू अभिकडे बघून कौतुकानं म्हणाली, माझा अभि मला खरंच महाराणीसारखी ठेवतो. खूप लाड करतो तो माझा, मला काहीच कमी पडू देत नाही. आणि ते ऐकून अर्जुनराव म्हणाले, अभि आज खूपच कौतुक चाललंय तुझं, खिसा सांभाळ रे बाबा, नाहीतर बायको नेहमीपेक्षा जास्त खिसा कापेल. तसे सगळे हसले. आणि अभि म्हणाला, मितू तुला काही हवं आहे का. नाही म्हणजे जरा जास्तच मिठू मिठू बोलतेस म्हणून म्हणतो. तसे सगळे पुन्हा हसायला लागले. आणि मितूनं बदमाश कुठला असं म्हणून त्याचा कान पकडला. आणि मेघा म्हणाली, सगळ्यांनी ऐका, पुढच्या आठवड्यात माझ्या आईच्या घरी 3 बोकडं कापायचे आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, मग चैतन्य तू 4थं बोकड हो ना. तसे पुन्हा सगळे हसले आणि एकमतानं ठरलं, बोकड खायला जायचं मेघाच्या माहेरी.